मुरगुड येथील महालक्ष्मीनगरमध्ये प्राध्यापक नंदकिशोर स्मार्त व डॉक्टर राजन नाईक यांच्या घरी 8 सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा लागला असून या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक वय 33 राहणार होसूर तालुका जिल्हा बेळगाव यास अटक करण्यात आली. 7 व 8 सप्टेंबर रोजी मुरगुड शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत 13 ठिकाणी चोरी केली होती. येथील महालक्ष्मीनगरमध्ये प्राध्यापक स्मार्त आणि डॉक्टर नाईक यांच्या बंद घराच्या दरवाजाच्या कळीकोंडा उचकटून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह DVR काढून नेला होता. तो चोरट्यांनी नदीत फेकून दिल्याचं सांगण्यात येतं. या चोरीत 4 लाख किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले होते. या चोरी प्रकरणातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक हा मुरगुड पोलिसांना रात्रीची गस्त घालत असताना संशयितरित्या फिरताना आढळून आला व त्याच्या अंगठ्याच्या ठशावरून त्याचा मुरगुडमधील चोरी प्रकरणाचा संबंध असल्याचं उघडकीस आल्यानं त्यास अटक करण्यात आली. दरम्यान लक्ष्मण मारुती नाईक याला अटक केली असून अन्य साथीदार फरारी असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस त्याच्या व चोरीच्या मुद्देमाल हस्तगत करण्याच्या शोधात आहेत. या प्रकरणी मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सतीश वर्णे व संदीप ढेकळे अधिक तपास करतायत. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.